फराळ वगैरे तर म्हणजे फक्त खायला जायचं आईकडे, कारण मी फुल्ली टॉमबॉयश आहे. म्हणजे आता कुठे मी जरा असं मुलीसारखं वागायला लागले आणि मस्त मित्रांबरोबर किल्ले बनवायचे, फटाके फोडायचे आणि ते मी कधीच बनवलं नाहीये. खरंच मी खूप असं म्हणजे फराळ आई घरात बनवते आणि मी बाहेर जाऊन मित्रांबरोबर क्रिकेट खेळते आणि असंच प्रेम करत राहा. प्रेम नाही केलं तर हेट करत राहा, पण करत राहा. नमस्कार मंडळी, मी अभिषेक तुमचं एस्ट मराठी या चॅनलमध्ये पुन्हा मनापासून स्वागत करतो. तर आज आपल्यासोबत आहेत जुळली गाठ ग यामधील आपली सर्वांची लाडकी इरा. आणि सध्या सन मराठी या वाहिनीचा दीपोत्सव 2025 हा सोहळा लवकरच आपल्या प्रेक्षकांना टेलिव्हिजनवर बघायला मिळणार आहे आणि तुमचे खास कलाकार देखील त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर सर्वप्रथम तू कशी आहेस? मी मस्त, तू कसा आहेस? मी पण मस्त आहे. तुला ॲडव्हान्समध्ये दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुलाही थँक्यू. तर आता सन मराठी हा खूप मोठा परिवार होतोय आणि तू या परिवाराचा भाग आहेस आणि आज हा दीपोत्सव सोहळा पार पडतोय. तू किती एन्जॉय करतेस तुझ्या परिवारासोबत? कारण इथं आणखी बऱ्याच मालिकांचे देखील कलाकार येतात, ते देखील भेटतात. ओव्हरऑल कशी एन्जॉयमेंट आहे ही सगळी? खरंच खूप कमाल आहे. म्हणजे मी पहिल्यांदाच परफॉर्म करते सनच्या इव्हेंटला आणि खरंच मस्त वाटतंय. म्हणजे सगळ्यांना भेटून तर आणखी छान वाटतंय, कारण अशी कधी भेट होत नाही इतर मालिकांमध्ये जे कलाकार असतात. तर ज्यांच्याबरोबर मी आता परफॉर्म केलं ते सगळे म्हणजे माहीत नाही, आम्ही एकमेकांना ओळखत नाही कधी. तर त्यामुळे आमची एक परफॉर्मन्समुळे चांगली बॉन्डिंग झाली आणि ओळख झाली आणि खूप छान वाटते. असं फॅमिलीसारखं फील होतंय आणि हेतलं वातावरणच इतकं गोड आहे आणि असं प्रसन्न आहे की मस्त वाटतंय. आणि खरं तर आजच आहे दिवाळी असं फिलिंग येते खरं. बरोबर, आम्हाला इथे फिलिंग येते एवढ्या सगळ्या गोष्टी बघून. ऑब्व्हियसली तुम्ही तर मग खूपच जास्त एन्जॉय करत आहात. तर इरा, पूर्वीची म्हणजे लहानपणीची दिवाळीची एक वेगळीच वाईब होती, वेगळीच मजा होती. म्हणजे शाळेला सुट्टी पडली की दप्तर टाकायचं, किल्ला बनवायचा आणि त्या सगळ्या गोष्टी. शेवटी दिवाळीचा अभ्यास तर आपला व्हायचाच नाही, त्या सगळ्या गोष्टी. पण आता ह्या गोष्टी कुठेतरी मिस होताना दिसत आहेत, कारण आता बघितलंच तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या रेडीमेड मिळतात, किल्ले रेडीमेड मिळतात, बऱ्याच गोष्टी आहेत की आपल्याला असं काही वेगळं करावंसं वाटत नाही. तर तू तुझी बालपणीची दिवाळी किती मिस करतेस? मी खरंच खूप जास्त मिस करते, कारण मी फुल्ली टॉमबॉयश आहे. म्हणजे आता कुठे मी जरा असं मुलीसारखं वागायला लागले. त्यामुळे लहानपणी मस्त मित्रांबरोबर किल्ले बनवायचे, फटाके फोडायचे आणि फराळ वगैरे तर म्हणजे फक्त खायला जायचं आईकडे. बाकी मदत वगैरे मी कधी केली नाही तिला, पण असं खूप धमाल केली आहे. खूप दिवाळी आली की आधी घरच्यांना सांगायचं की बाबा चला आपल्याला जायचं आहे फटाके घ्यायला, कपड्यांपेक्षाही जास्त फटाके फोडण्यासाठी. पण खूप म्हणजे मिस करतो आपण ते लहानपण, बालपण आणि ती धमाल वेगळी असते. आणि किल्ला बनवायला तर खरंच खूप मजा येते, हे मी खूप केलं आहे. तर इरा, आता मालिकेला एवढा जास्त क्रेज आहे, म्हणजे लिटरली प्रोमो पडला की पडला, नुसते व्ह्यूजचा पाऊस असतो त्याच्यावर. आणि शिव्यांचा सुद्धा. त्याला खूप शिव्या मिळतात आणि चांगली गोष्ट आहे ती माझ्यासाठी. हो, आणि खरंच आम्ही BTS बघतो, प्रोमोज बघतो. आता नुकताच आपला मंगळागौरीचं हे झालं, त्यानंतर आता जागरण, आपल्या नवरात्रीमधला खेळ झाले. खूप सुंदर पद्धतीने हे सगळं होतं आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया देखील तेवढ्याच पॉवरफुल आहेत. मग कसं बघतेस तू या सगळ्या गोष्टींकडे? मला तर खूप मजा येते काम करायला, कारण जेवढ्या शिव्या मला प्रेक्षकांकडून मिळणार तेवढं माझं काम चांगलं होतंय असं मला कळतं. सो हे सगळं करायला अगदीच म्हणजे सांगायला गेलं तर जडही जातं कधी कधी, कारण आमचं खूप हेक्टिक शूट असतं. 6ची शिफ्ट असली तरी 12-12 वाजता पॅकअप होतं. 16 तास 18 तास आम्ही काम करतो आणि त्यात माझे सगळे सीन्स हे रागातले असतात बऱ्यापैकी. त्यामुळे ते डोकेदुखी वगैरे सगळं होतं, पण एक मजा पण आहे. हे सगळंच करायचं आहे आणि मला तर म्हणजे जाम मजा येते. काय सांगू, हे कॅरेक्टर इतकं अप्रतिम आहे. हे निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा आहे ना, ती एक प्रेमात असणारी वेडी मुलगी आहे. म्हणजे डर पिक्चरमध्ये जो शाहरुख होता त्या प्रकारचा माझं कॅरेक्टर. सो ते मी निगेटिव्ह म्हणून नाही करत, मी ते पॉझिटिव्ह वेने करते माझ्या पद्धतीने, की ती करेक्ट आहे, तिचं प्रेम आहे आणि ती जे काय करते ते बरोबरच करते. सो मला मजा येते. येस. तर लहानपणीच्या दिवाळीची तुझी एखादी अशी गोड आठवण आहे का जी अजूनही तुला आठवते? गोड आठवण म्हणजे एक म्हणजे असं हसण्यासारखी आहे. म्हणजे लहानपणी बाबांना खूप त्रास दिला की चला आपल्याला फटाके घ्यायला जायचं आहे, सगळे फटाके आणली वगैरे सगळं झालं.
आणि आम्ही लहानपणी आजी आजोबांकडे जात होतो आईच्या माहेरी. ओके. सो आम्ही जाताना माझी आई ती फटाक्यांची बॅग घरी विसरली आणि आम्ही गावी गेलो आणि गावी इतकं सगळं नाही मिळत जिकडे की म्हणजे शहरात जेवढ्या व्हरायटीज काही असतात भेटत मग तिकडे ते काहीच नाही. आणि आता जसं काही आहे सोशल की आपण पार्सल मागवू शकतो लगेच, तसं तेव्हा नव्हतं. तर ती रडरड आणि मग घरच्यांना तो त्रास, म्हणजे खूप छळलं याचं टॉम बॉयज एकदम मुलासारखं. सो त्या असं हसण्यासारख्या आठवणी आहेत. खरंच खूप छान. तर आता दिवाळीचा हा प्रसंग शूट होतोय, दीपोत्सव हा आपल्याला प्रेक्षकांना लवकरच सन मराठी या वाहिनीवर बघायला मिळणार आहे. तुझा काही खास परफॉर्मन्स आहे का या सोहळ्यामध्ये? ऑफकोर्स हा माझा गेटअप आहे, तुम्ही बघू शकतात. खूप सुंदर तयार केलं आहे मला आणि मला तर खूप आवडला आहे. आणि माझा परफॉर्मन्स आहे, मी दिवाळीच्या गाण्यावर परफॉर्म करते आहे आणि माझा हा पहिलाच परफॉर्मन्स आहे. मी ह्या आधी कधी कुठल्या इव्हेंटला परफॉर्म नव्हतं केलं, सो मी नर्वस होते. आम्ही खूप हेक्टिक शूट करत होतो, पण इकडे आल्यावर रिहर्सल केली आणि माझी जी को ॲक्टर आहे मानसी, तिच्यामुळे मला खूप ते सहज झालं करायला, कारण ती डान्सर आहे आणि तिने खूप सांभाळून घेतलं आणि आम्ही खूप रिहर्सल केलं. रात्रीसुद्धा आम्ही रिहर्सल करत होतो. खूप मजा आली माहिती आहे. तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा आणि सांगा मला कसा वाटला. येस, आणि तू या अटायर मध्ये खूपच जास्त सुंदर दिसते. थँक्यू. तर याचं क्रेडिट तू कोणाला देशील? ह्याचं क्रेडिट तर इथे असणाऱ्या सगळ्या टीमचं, मेकअप आर्टिस्ट आणि हेअर, त्यांनी सगळं अटायर केलं, त्यांना सगळ्यांनाच आहे हे क्रेडिट. अच्छा. तर दिवाळीचं तुला कसं फराळ बनवायला आवडतो की फक्त खायला आवडतं? ॲक्च्युली मी कधीच बनवला नाही आहे खरंच. मी खूप असं म्हणजे फराळ आई घरात बनवते आणि मी बाहेर जाऊन मित्रांबरोबर क्रिकेट खेळते. नंतर मग मी घरात येणार हँडवॉश करायला की बाबा माझी बॅटिंग बाकी आहे, जरा थांबा, आणि चोरून तो लाडू खाणार, चकली खाणार, ही मी आहे. सो मला खायला असतं मजा येते, पण मला आवडेल ना बनवायला जर काही इथून पुढे तसं काही आलं. आणि तो स्पेसिफिक पदार्थ कोणता असेल की तुला फर्स्टली ट्राय करायला आवडेल? मला बनवायला आवडेल, मला लाडू बनवायला आवडेल. आणि तुझ्या फराळामधला फेवरेट कोणता आहे? जो सगळ्यांचाच असतो, चकली. कारण गोड जास्त कोणी खात नाही. बरोबर. मालिकेत देखील दीपावली साजरी होणार आहे का? मालिकेत आता बघूया, सध्या तरी फार कट्टुकट चाललंय. आता आम्ही नवरात्रीचं शूट केलंय, पण नक्की होणार, पण का नाही होणार, नक्की होणार. दिवाळी साजरी होणार आणि खूप कारस्थानही होणार, कारण त्याशिवाय. बरोबर. तर इरा, आता बघायला गेलं तर दिवाळीच्या पदार्थात बरेच गोड पदार्थ असतात. मग तिकडे कसं आता कलाकार म्हटलं की मेंटेन करावं लागतं काही गोष्टी, तर मग त्याच्यावर कसं गोड म्हटलं की ताव मारला जातो की काही कॉम्प्रोमाइज करावं लागतं? नाही, कॉम्प्रोमाइज करावं लागतं, कारण पुन्हा आम्ही जरा जाड झालो की स्क्रीनवर दीडपट दिसतो, त्यामुळे ते नाही चांगलं दिसत स्वतःला पण. आणि आपलं काम आहे तर ते तेवढं डिसिप्लिन राहावं लागतं, पण एक दिवस आपण खाऊच शकतो. तेवढं चालतंय, सण आहे. सण आहे. येस, तर आपण एक छोटासा रॅपिड फायर घेऊ. करंजी की लाडू? करंजी. ओके. फुलभाजी की सुतळी बॉम्ब? फुलभाजी. ओके. ऍक्च्युली सुतळी बॉम्ब, पण हे प्रदूषणामुळे मी जरा बोलले नाही. ठीक आहे. घरची दिवाळी की सेटवरची दिवाळी? ऑफकोर्स घरची दिवाळी. ओके. दिवाळीत सुट्टी की शूटिंग? दिवाळीत सुट्टी. आता ह्याचं उत्तर मला माहिती आहे तरी पण मी विचारतो, लाईट्स की फटाके? फटाके म्हणजे. आणि गोडधोड की तिखट? गोडधोड खूप आवडतं. ओके. तर इरा, आता आपण जसं बघतोय की सन मराठी या वाहिनीवरील जुली गाठगं या मालिकेचा एक वेगळाच क्रेज आहे. प्रत्येक कलाकाराला, प्रत्येक त्याच्या पात्राला पसंती मिळते आणि हे आपल्याला कमेंट्समध्ये दिसूनच येत आहे. आणि हा दीपोत्सव 2025 देखील आपल्या प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे. तर तू आपल्या लाडक्या प्रेक्षकांना, जे तुझ्यावर प्रेम करतात, मालिकांवर प्रेम करतायत, त्यांना काय सांगशील? मी सगळ्यांना हेच सांगेन की तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमचा कार्यक्रम बघायला विसरू नका, माझा परफॉर्मन्स बघायला विसरू नका. मी कशी दिसते, कसं परफॉर्म केलं आहे, ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि असंच प्रेम करत राहा. प्रेम नाही केलं तर हेट करत राहा, पण करत राहा. तेच एक प्रकारचं प्रेम आहे. थँक्यू सो मच.